2 वर्षापूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस सगळं काही सेम आहे. वातावरण पण सेम तसंच आहे आणि त्या दिवसाची आठवण मला आज आल्याशिवाय राहत नाही. कारण तो दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये. ज्या दिवसानं मला भरभरून दिलं, माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, असाच तो दिवस पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आला आहे. आणि मला खूप छान वाटायला लागलं आहे आज नवीन एखादी राईड करताना. तो जर माझा दिवस माझ्या आयुष्यात आला नसता तर कदाचित मी तुम्हाला आज या माझ्या गाडीवरती तुम्हाला दिसलो नसतो. आता तुम्हाला वाटलं असेल की हा नक्की कुठला दिवस आहे. तर मित्रांनो, 2 वर्षापूर्वीच याच दिवशी मी अयोध्येच्या ट्रिपला गेलो होतो आणि कुठलाही एक्सपिरियन्स नसताना, कुठलाही विचार न करता एवढी मोठी ट्रिप होती ती, जवळपास 3,500 किलोमीटरची, आणि ती मी सक्सेसफुली पार केली. आणि त्या दिवसापासून माझ्या आयुष्यामध्ये इतका मोठा कॉन्फिडन्स मला मिळाला की आयुष्यामधलं कुठलीही अडचण असेल तर त्याला तोंड देण्यासाठी मी तयार झालो. तर अशी ही राईड होती आणि त्यावेळी मी असा कुठलाही विचार केला नव्हता की माझं पुढे जाऊन काय होणार आहे, माझ्याकडनं ती गोष्ट होणार आहे की नाही. त्यावेळी जवळपास आजच्यासारखं 40 ते 45 डिग्री टेम्परेचर होतं नॉर्थमध्ये, आणि ते सुद्धा सहन करत मी ती जी अयोध्येची यात्रा आहे ती पूर्ण केली होती. आणि त्याच दिवसाची आठवण म्हणून मी आजची आज राईड करायला लागलो आहे. आणि आजची ही राईड मी अशा ठिकाणी करतो आहे की जे ठिकाण मला खूप आवडतं आहे. मी भरपूर वेळेला ह्या ठिकाणी गेलेलो आहे आणि जेव्हा मी या ठिकाणी जातो तेव्हा मला खूप छान वाटतं प्रत्येक वेळेला, आणि कधीही मी नाही म्हणत नाही या ठिकाणी जाण्यासाठी. तर असं हे ठिकाण आहे की ज्याचं नाव आहे गोवा. होय मित्रांनो, मी चाललेलो आहे गोव्याला आणि हेच माझं फेवरेट ठिकाण आहे. पण 2 वर्षापासून मी या ठिकाणी कधीही गेलेलो नाही. मी जवळपास त्यानंतर 8 ते 9 राज्य फिरले, पण गोव्याला कधीच गेलेलो नाही आहे. गोव्याला मी जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वी माझ्या ग्रुपबरोबर गेलो होतो. त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदाच गोव्याला चाललेलो आहे. गोव्याबद्दल किती सांगावं आणि काय सांगावं. गोव्याची वाईबच खरंच खूप वेगळी आहे. मला आजही तो पहिला दिवस आठवतो ज्यावेळी मी गोव्याला पहिल्यांदा गेलो होतो, आणि तिथलं ते सगळं कल्चर आणि तिथलं सगळं वातावरण बघून मी खरं म्हणजे वेडाच झालो होतो. मला वाटलेलं बापरे, हे काय आहे असं, कारण अशा पद्धतीचं कधी काही बघितलं नव्हतं. कारण महाराष्ट्र सोडून कधी कुठं बाहेरसुद्धा गेलेलो नव्हतो, त्याच्यामुळे खूप वेगळा वाटत होतं मला गोवा त्यावेळीसुद्धा. आणि मग त्याच्यानंतर मग मी गोव्याला जात राहिलो. दरवर्षी साधारण मी त्यानंतर गेलो. आत्तापर्यंत मला खरं म्हणजे सांगता येणार नाही तुम्हाला की मी किती वेळा गोव्याला गेलेलो आहे. तरीसुद्धा गोव्याला जायचं जेव्हा माझ्या मनात कधी विचार येतो तेव्हा मी स्वतःला कधीच थांबवू शकत नाही. म्हणूनच मी आज ही गोव्याची राईड करतो आहे. तर बघूया आपण आजचा हा गोवा मला कसा काय वाटतो आहे. आता यावेळी मी जे आत्तापर्यंत मी गोव्याला जाऊनसुद्धा जी ठिकाणं मी कवर केली नव्हती, जी ठिकाणी माझ्याकडनं राहून गेली होती, ती ठिकाणं मी बघणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी पुन्हा एकदा मला रिव्हिजिट करायचं आहे अशी सुद्धा ठिकाणं बघणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा तयार व्हा आणि माझ्याबरोबर आपण बघूया ही गोव्याची सुंदर अशी राईड. सकाळचे साधारण 6 वाजलेत आणि मी आहे NH48 पुणे बेंगलोर नॅशनल हायवेवरती, आणि गोव्यापर्यंत अंतर आहे साधारण 450 किलोमीटर. आणि मी सकाळी लवकर यासाठीच निघालो कारण खूप आता 10 ते 11 वाजल्यापासून खूप हीट वाढणार आहे. त्याच्यामुळे जवळपास 450 किलोमीटर जे आहेत ते मला 12, 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचेच आहेत. कारण मग त्याच्यानंतर एवढी उष्णता वाढते की गाडी चालवणं खरंच खूप अवघड होऊन जातं. त्याच्यामुळे सकाळी आज मी लवकर निघालो. तरीसुद्धा मला आज सकाळी जवळपास 4, 4:30 वाजताच निघायचं होतं, पण यानं त्या कारणानं थोडंसं मी लेट झालो कारण काल झोपायलाच मला थोडासा उशीर झाला. त्याच्यामुळे सकाळी अगदी 4 वाजता उठून राईड चालू करणं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे तरी साधारण 6 वाजता मी ही राईड चालू केलेली आहे. तर बघूया की काय कशा पद्धतीचं मला हा रस्ता लागतो आहे आणि मी गोव्याला किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे. तरी मी अजून ठरवलेलं नाही की गोव्यामध्ये नक्की थांबायचं कुठं आहे, आणि बुकिंगसुद्धा मी केलेलं नाही. मी काल रात्री बरंच ॲप्सवरती वगैरे बुकिंग बघत होतो, पण मी केलं नाही कारण गोव्यामध्ये तसे भरपूर ऑप्शन आहेत. ऐनवेळीसुद्धा कुठल्याही ठिकाणी रूम घेता येते. कारण आता जर बुकिंग केलं आणि जर काही मला त्या ठिकाणी आवडलं नाही तर मग कारण नसताना उगाचच मला ते आवडणार नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की तिथं गेल्यानंतरच जी काही रूम वगैरे आहे ती घेऊया म्हणून. तर बघूया आता मी किती वाजता पोचतो आहे, आणि पोचल्यानंतर पहिल्यांदा मी त्या ठिकाणी रूम घेईन आणि मग बाकीचं साईट सीन वगैरे आपण आज संध्याकाळी चालू करूया.
पुण्यावरून गोव्याला जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आजकाल एक कन्फ्युजन आहे रोड बाबतीतलं. कारण गोव्याला जायचं म्हणलं तर तसे 4-5 वेगवेगळे रोड आहेत आणि यातला नक्की कुठला रोड घ्यायचा. कारण ह्या प्रत्येक रोडवरती कुठल्या ना कुठल्या वेळेला रोडचं काम चालू असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा लोकांची जो ट्रॅव्हल आहे तो खूप डिले होतो आणि लोकांना खूप मनस्ताप होतो. आता मी सुद्धा गेल्या 1-2 वर्षामध्ये गोव्याला जाणारे प्रत्येक रोड ट्राय करून बघितले आणि शेवटी मी एका कन्क्लुजनला आलेलो आहे की पुण्यावरून जो आता हा आपला नॅशनल हायवे आहे, इथून कोल्हापूर, त्याच्यानंतर आजरा आंबोली मार्गे सावंतवाडी आणि मग गोवा, हाच मार्ग त्यातल्या त्यात खूप चांगला आहे. कारण जर आपण इतर मार्ग जर बघितले, आपण तामिनी घाटातनं पण जो मुंबई गोवा हायवे आहे तर त्याच्यानं सुद्धा स्ट्रेट डायरेक्ट आपण गोव्याला जाऊ शकतो. त्याचबरोबर महाबळेश्वर मार्गे, पोलादपूर मार्गे सुद्धा आपण गोव्याला जाऊ शकतो. कराडच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अनुस्कुरा घाट लागतो, तिथून सुद्धा आपण गोव्याला जाऊ शकतो. गगनबावडा आहे, त्याच्यानंतर जो फोंडा घाट आहे तो सुद्धा आपण गोव्याला जाण्यासाठी घेऊ शकतो. पण या सर्वांमध्ये जर बघितलं तर त्यातल्यात मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आजरा आंबोली मार्गे जो रोड आहे तोच गोव्याला जाण्यासाठी परफेक्ट आहे. आणि जाताना आपल्याला आंबोलीमध्ये सुद्धा थोडा काळ थांबता येतं, त्या ठिकाणी पण खूप चांगले व्ह्यूज आहेत. त्याच्यामुळे मी सुद्धा आज जो मार्ग घेणार आहे तो आजरा आंबोली मार्गेच गोव्याला जाणारा रोड मी घेणार आहे. सातारा आलं आहे आणि आत्ता वाजलेत साधारण 7:30. मी सकाळी घरातून निघालो होतो 6 वाजता, म्हणजे साधारण 1.5 तासामध्ये मी इथं सातारला पोचलो आहे. माझ्या घरापासून साधारण सातारचं अंतर आहे 120 किलोमीटर. त्यामुळे नॉट बॅड की 120 किलोमीटर 1.5 तासात मी पार केलेत. तर असाच माझा प्रवास चांगलाच चालेल. तर आता मी डायरेक्ट थांबणार आहे कराडमध्ये, कारण माझा नाश्ता अजून झालेला नाही आहे. तर 8च्या दरम्यान साधारण मी माझा नाश्ता उरकून घेईन. तर आता लवकरात लवकर इथून साधारण 50 किलोमीटर राहिलेत कराड, त्यामुळे लवकरात लवकर मी कराडला पोहोचतो आणि त्या ठिकाणी नाश्ता करून घेतो. सातारा कराड मार्गावरचे डायव्हर्जन काही संपलेले नाहीत अजून. मी मागच्या वेळी 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो होतो, तेव्हा मला वाटलेलं की 6 महिन्यामध्ये वगैरे ह्यातले सगळे कामं होऊन जातील. पण यातलं बरेचसे डायव्हर्जन अजूनही तसेच आहेत. आता बऱ्यापैकी कामं संपत आले जसं दिसतंय, पण तरीसुद्धा आता जवळपास हे सातारपासून कराडपर्यंत जातानाचं हे 3रं डायव्हर्जन आहे आणि मोठे मोठे डायव्हर्जन साधारण. पण रस्ता पण त्यातल्या त्यात बरा असल्यामुळं स्पीडमध्ये तशी काही कमी येत नाही आहे. तरीसुद्धा पण लवकरात लवकर हे उरकायला पाहिजे, म्हणजे रस्ता तरी पूर्णपणे क्लीन होईल. मित्रांनो, बोरिंग अशा या नॅशनल हायवेला बाय बाय करण्याची आता ही वेळ आलेली आहे आणि मी घेतो आता इथनं एक्झिट आणि वळतो थेट आपल्या कोकणाकडे आणि तिथून पुढे गोव्याकडे जाणारा सुंदर असा रोड. आणि खूप छान तो रस्ता आहे असं मी यामध्ये एकदा बघितलं होतं. तर आता बघूया आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर की आपल्याला कसा रोड लागतो आहे. आता इथून मला गुगलवरती तर दाखवते फक्त 3 तास उरलेले आहेत आणि जे अंतर आहे ते 150 किलोमीटरपेक्षासुद्धा कमी राहिलेलं आहे. आता आपण समोर बोर्ड बघतोय, इथून आहे आंबोली 68 किलोमीटर, आजरा 35 किलोमीटर आणि गोवा आहे 152 किलोमीटर. बघा मित्रांनो, किती सुंदर रोड झाला आहे हा आजरा गडिंग्लज जो रोड आहे, जो स्टेट हायवे आहे महाराष्ट्रातला आपल्या. काय सुंदर रोड आहे आणि इथं मस्तपैकी माझा 100च्या वरचा स्पीड मेंटेन होतो आहे आणि त्यामुळे आता मला वाटतं की बरोबर गुगलनं जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये मी आता गोव्याला पोहोचू शकतो आहे थँक्स टू दिस वंडरफुल रोड. त्याच्यामुळे आता मी या रोडवरून मस्त ट्रॅव्हल करत करत आता आंबोली घाटामध्ये जातो आणि आंबोली घाटातले पण थोडेसे नजारे बघत बघत मी गोव्याकडे जायला निघतो आहे. तर तुम्ही बघत राहा तोपर्यंत माझं चॅनल ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज. माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला नक्की लाईक करा आणि त्याला शेअरसुद्धा करून टाका, म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. काय सुंदर रोड आहे मित्रांनो. गोवा म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये गोव्याची कुठली इमेज येते लगेचच. तर तुम्हाला वाटत असेल की गोवा म्हणजे तिथल्या सुंदर बीचेस, तिथलं पार्टीचं कल्चर, त्याचबरोबर तिथल्या कल्चरवरती किंवा तिथल्या संस्कृतीवरती पोर्तुगीजांचा झालेला प्रभाव, एवढंच आपल्या डोक्यात येतं ना. पण गोवा म्हणजे फक्त एवढंच नाही आहे. गोव्यामध्ये आपली समृद्ध अशी हिंदू संस्कृती पण खूप जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तर इथे खूप सुंदर अशी एकाहून एक सुंदर अशी आपल्याला मंदिरं बघायला मिळतात. तर त्यातली काही निवडक मंदिरं मी सुद्धा जाऊन बघणार आहे, कारण आत्तापर्यंतसुद्धा बऱ्याचदा मी गोव्याला आलो होतो तर
काही मंदिरं माझ्याकडनं सुद्धा बघायची राहून गेली होती, तर तीच राहिलेली मंदिर जी आहेत ती मी ह्यावेळी ह्या ट्रिपमध्ये कवर करणार आहे. त्याचबरोबर गोव्यातले काही एखाद दुसरा जर किल्ला मला कवर करता आला तर तो सुद्धा मी कवर करीन. आणि बाकीचे तर बीचेस वगैरे तर आहेतच, त्याच्यामुळे पूर्ण अशी एकदम ऑलराऊंड अशा पद्धतीचं हे माझं यावेळीचे ट्रिप असणार आहे. तर तुम्ही बघत राहा आणि तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. इथली काही काही जी ठिकाणं आहेत ती तुम्हीसुद्धा कधी बघितली नसतील. तुम्ही जरी बऱ्याच वेळेला गोव्याला गेला असाल किंवा गेला जरी नसाल तरीसुद्धा तुम्हाला ती बघताना खूप छान वाटेल. आता हे आलं आहे आजरा गाव आणि इथून आता आपण एक राईड घेऊया आणि डायरेक्ट आपण आंबोली घाटाकडे प्रस्थान करूया. बघा मित्रांनो, किती सुंदर रोड आला आहे. आंबोली आता इथनं फक्त 20 किलोमीटर आहे, पण आंबोलीच्या सुरुवातीला सुद्धा किती सुंदर रोड आहे बघा. आणि आंबोलीमधला तर रस्ता खूपच मस्त आहे, पूर्ण घाटाचाच तो रोड आहे. पण त्याच्या आधीचा पण हा जो रोड आहे तो खूपच सुंदर आहे. अगदी मला ग्रीन ह्या ठिकाणी सगळं दिसायला लागलं आहे. आणि इथं या ठिकाणी सावली पण झालेली आहे, ऊनसुद्धा बऱ्यापैकी कमी झालं आहे. आणि तसं बघायला गेलं तर या पूर्ण प्रवासामध्ये आता जर बघितलं आपण तर 11:30 वाजलेत, तर मला अजिबात ऊन वगैरे असं काही लागलं किंवा काही मला फार त्रास झाला अशातलं काहीच मला जाणवलेलं नाही आहे. त्यामुळे आत्तापर्यंत हा माझा प्रवास खूप चांगला झालेला आहे. ओ हो हो, काय सुंदर रस्ता लागला आहे. खूप छान वाटायला लागलं खरंच. इथून जाताना ना एकदम मस्त वाटायला लागलं आहे. एकदम आपली लाल माती या ठिकाणी दिसते आणि हिरवीगार झाडं यांचं जे एकदम कॉम्बिनेशन या ठिकाणी दिसतंय एकदम अप्रतिम आहे, अतिशय सुंदर आहे, खूप मस्त. या ठिकाणी गोव्याला जाताना या ठिकाणावरनं जाणं म्हणजे पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की या ठिकाणी या आणि इथून थोडेसे पास होताना या ठिकाणी थोडी फोटोग्राफी वगैरे सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला खूप छान वाटेल. ही समोर जी टोयोटा हायलक्स जी गाडी दिसते तर ह्या गाडीनं भारत ते लंडन असा प्रवास केलेला दिसतोय, कारण तसं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. एक ठिकाणी भारताचा झेंडा आणि जो ब्रिटिशांचा झेंडा आहे तो त्या ठिकाणी लावलेला आहे आणि रोड टू लंडन असं कंप्लीट केलं आहे असं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आजकाल बरेच लोक अशा पद्धतीचं ॲडव्हेंचर करतात. भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, विजा वगैरे सारख्या, आणि बरेचसे देशमध्ये आपल्याला पार करत करत मग लंडनला पोचावं लागतं. आपला एक मराठी बायकरसुद्धा आहे ज्यानं पूर्ण भारत ते लंडन असा प्रवास केलेला आहे. त्याच्याबरोबर त्यानं आता तो सध्या माझ्या मते आत्ताही सध्या त्याचा प्रवास सुरू आहे आणि तो आता आफ्रिका खंडामधले प्रत्येक देश तो या ठिकाणी फिरतो आहे आणि तो आपला मराठी माणूस आहे. एक विशेष गोष्ट आहे. त्याच्यामुळे असं ज्या पद्धतीनं जर कोणी ॲडव्हेंचर करत असेल तर ते मला नेहमीच खूप छान वाटतं आणि समोरच एक तशा पद्धतीचं उदाहरण मला माझ्यासमोर दिसतं आहे. मी आता जस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून आहे पणजी फक्त 96 किलोमीटर. तर बघा मित्रांनो, किती सुंदर या ठिकाणचा हा व्ह्यू आहे. बरेचसे लोक गाडी थांबवून हा व्ह्यू या ठिकाणी बघत असतात. तर हे बघा, आणि पुढे गेलेला घाट सुद्धा या ठिकाणावरून दिसतोय. खूपच सुंदर, इतकी ग्रीनरी आहे या ठिकाणी की काय सांगावं. आणि असा हा आंबोली घाटाचा सुंदर असा व्ह्यू. इथं काही गाडी फास्ट वगैरे अशी काही चालवता येत नाही आहे आणि इथले टर्न्स पण खूप शार्प आहेत आणि दोन्ही बाजूला ट्रॅफिक खूप जास्त वाढलेली आहे इथं. कारण आता हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं इथल्या आजूबाजूच्या परिसरातले जे लोक आहेत ते इथं व्हिजिट करतच असतात. शनिवार आणि आजचा शनिवार रविवारचा दिवस असल्यामुळं लोक जास्त संख्येने या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झाली या ठिकाणी. तर मित्रांनो, गोवा राज्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता जस्ट 10 मिनटापूर्वीच मी गोव्यामध्ये एंटर केलेलं आहे आणि खूप जबरदस्त अशी मला फिलिंग आलेली आहे आणि खूप छान वाटायला लागले आता. आणि मी आता ठरलेलं आहे की गोव्यातील कॅन्डोलिन जे बीच आहे तर त्या बीचच्या ठिकाणीच मी साधारण स्टे करायचं ठरलेलं आहे. तर आता मी त्या ठिकाणी पोचून पहिल्यांदा एक चांगलंसं एक हॉटेल बघतो, त्या ठिकाणी चेक इन करतो आणि मग माझा संध्याकाळचा जो काही कार्यक्रम आहे तो आपण आता हॉटेलवरती गेल्यावरती डिस्कस करूया. मित्रांनो, मी आलो आहे आता पणजीमध्ये आणि ही छोटीशी सिटी राईड तुमच्यासाठी. खूप सुंदर शहर आहे पणजी. आपण आता उद्या पण हे डिटेलमध्ये बघूया. तरीसुद्धा आज मी संध्याकाळी थोडासा वेळ होता माझ्याकडं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. तर खूप छान वाटतं मला इथं पणजीमध्ये येऊन. मी इथून एक फेरफटका मारणार आहे. इथं एक बीचसुद्धा आहे, मिरामार बीच म्हणून. तर आता मी त्या बीचला जाणार नाही आहे. मला जर उद्या समजा वेळ मिळाला
तर मिरामार बीचला मी नक्की जाईन, पण तोपर्यंत हा एक सिटीचा फेरफटका. बघा मित्रांनो, किती सुंदर रोड आहे. ही जी आपल्याला पाणीवर दिसतंय हे आहे बॅकवॉटर, आणि ह्याच्यामध्येच नदीचं बॅकवॉटर आहे, आणि ह्याच्यामध्येच आपल्याला सगळे हे जे कसिनोज वगैरे आहेत तर ते दिसत आहेत. खूप सुंदर एकदम हॅपनिंग असं हे पणजी शहर आहे. तर मी या ठिकाणचा एक फेरफटका मारतोय आणि या रोडच्या शेवटपर्यंत मी आज जाऊन येणार आहे. म्हणजे काय काय आहे इथं बघायला हे मला लक्षात येईल, म्हणजे उद्या मला हे जे शहर आहे हे डिटेलमध्ये बघता येईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि भेटूया आपण उद्या. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स, आणि उद्या आपले बरेचसे साईट सीइंगचे व्हिडिओ येणार आहेत. तर त्याच्यासाठी यू गाईज स्टे ट्यून्ड. आता मी या दीपस्तंभाच्या टॉपला पोहोचलेलो आहे आणि ही समोर जी तुम्हाला दिसते ती आहे सिंक्वेरियम बीच. तर मित्रांनो, हा असा काहीसा आहे फोर्ट आग्वाद. तर ही जी तटबंदी दिसते तर याच्यावरती मी फेरफटकावारी मारून येतो. हे मंदिर जितकं बाहेरनं सुंदर आहे तितकंच आतनं सुद्धा खूप सुंदर आहे. खूप सुंदर असं या ठिकाणचं वातावरण मला दिसतंय. बघा तुम्ही आजूबाजूचा हा परिसर बघा. ही मांडोवी जी नदी आहे याचा व्ह्यू पण या ठिकाणावरनं इतका सुंदर दिसतोय, आणि त्याला साजेसा असा हा परशुरामाचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आहे.